पिता मी धन्यवाद देतो. मान महिमा गौरव सन्मान आदर परमेश्वरा तुला राहू दे. हा परमेश्वरा संदेश आशीर्वादित कर. ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयाला परमेश्वरा तू स्पर्श कर. प्रत्येक व्यक्ती परमेश्वरा तुझी स्तुती, तुझी आराधना, तुझी महिमा करावं दे बाप्पा. परमेश्वरा तू महान देव आहेस, सर्व शक्तिमान परमेश्वर, राष्ट्र निर्माण करणारा देव आहेस देवा. येशू तुझं गौरव होऊन दे. तू मनुष्याच्या पापासाठी त्या जगामध्ये आलास परमेश्वरा. आमचे सर्व पाप परमेश्वरा तू क्रूसावर घेतलेला आहेस आणि आम्हाला मोकळं केलेलं आहेस परमेश्वरा. आमचं तारण केलेलं आहेस, स्वर्गाचं राज्य आम्हाला मिळवून दिलेलं आहेस परमेश्वरा. देव बाप्पा तुला बसलेले 39 फटक्याने आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. आम्ही विश्वास करतो तुझ्या वचनावर देवा, येशूच्या नावामध्ये आमेन. तर आपण आज बघणार आहोत देवाचं समक्षेत पवित्र निर्दोष असावे म्हणून त्याने निवडले म्हणे. हालेलुया. आपण हा संदेश खूप सुंदर देवाच्या कृपेने आणि तुम्ही ऐकल्यानंतर देव तुम्हाला आशीर्वाद देईल. हा संदेश सांगत असताना परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करू. आपण बघूया इपिस 1:4. इपिस 1:4 आपण बघूया. तर आपल्यामध्ये सुनील दादा आहेत, ते वाचतील आणि आपण धन्यवाद देऊया. इफिस 1:4. त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. आमेन. आता इथे मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. हालेलुया. त्याच्यामध्ये पहिला मी पवित्र काय हे सांगणार आहे आणि निर्दोष काय हे सांगणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण का निवडले. हालेलुया. का निवडले हे तुम्हाला मी सांगणार आहे. हालेलुया. आता आपण एक वचन वाचूया आणि मग त्याच्यानंतर आपण सुरुवात करूया. तर आपण वाचूया लेवी 11:45. कारण तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हाला मिसर देशातून इकडे आणले तोच मी परमेश्वर आहे. मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र व्हा. आता इथे त्याच्या समक्षेत पवित्र निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्तामध्ये आम्हाला निवडून घेतलेलं आहे म्हणे. हालेलुया. आता इथे बघा, इथे काय म्हटलेलं आहे. परमेश्वर काय म्हणतो, कारण तुमचा देव व्हावे म्हणून. काय म्हटलेलं आहे, तुमचा देव मी व्हावे म्हणून. काय म्हणून, ज्याने तुम्हाला मिसर देशातून इकडे आणले तोच मी परमेश्वर आहे. मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र व्हा म्हणे. परमेश्वर तुम्हाला निवडण्यापूर्वी पहिल्यांदा काय म्हणत आहे ते, मी पवित्र आहे, तुम्ही पवित्र व्हा म्हणे. हालेलुया. बघा, मी तुम्हाला एक आठवण करून देतो की एदेन बागेमध्ये, त्या पूर्ण बागेमध्ये लक्षात घ्या का, पूर्ण बागेमध्ये काय फक्तच 2च व्यक्ती होते. हालेलुया. मनुष्यापैकी काय, आदाम आणि हवा. पूर्ण सृष्टीमध्ये त्यांनी मालक होते सृष्टीचे. हालेलुया. आणि या सृष्टीत हजारो लाखो करोडो प्राणी होते. परमेश्वर त्यांना काय आज्ञा केला होता, फक्त एकच आज्ञा केली होती की ते बरं वाईट करून देणारा झाडाचं फळ खाऊ नको म्हणून. हालेलुया. पवित्रता काय आहे ते मी तुम्हाला आता सांगत आहे. हालेलुया. परमेश्वर काय म्हणत आहे, मी पवित्र आहे, तुम्ही पण पवित्र झालं पाहिजे, तुम्ही निर्दोष झालं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी मी निवडलोय ख्रिस्ताच्या ठायी. हालेलुया. ख्रिस्तामध्ये तुम्ही कसं उभे राहिलं पाहिजे, पवित्र निर्दोष असं उभे राहावं म्हणून परमेश्वर तुम्हाला निवडलाय. हालेलुया. आमेन. मग ही लोक 2च आहेत. सर्व झाडांच्या फळाचे, हरेक वनस्पती फळ खायला त्यांना अधिकार आहे. हरेक प्राण्यावरती त्याला अधिकार आहे. मासे असो, हरेक जातीचे मासे आणि मध काय जे होत ते खायला त्यांना सगळं परवानगी आहे. फक्त
फक्त एकच झाडाचं फळ खाऊ नको, तुम्ही खायचं नाही असं परमेश्वर म्हटलेलं आहे. आता तुम्ही विचार करा, परमेश्वर त्यांना म्हणत आहे एकच झाडाचं फळ खाऊ नका, आणि रोज परमेश्वर त्यांना भेटायचा. परमेश्वराचे स्वभाव गुण, पवित्रता, धार्मिकता, नीतिमत्ता त्या मनुष्यावर न्याय दोघांच्या वर. काय लक्षात घ्या, तरी पण त्यांनी त्या झाडाच्या फळाला हात लावले. हालेलुया, आमेन. लक्षात घ्या, त्या झाडाच्या फळाला हात लावले आणि मग काय झालं की त्यांनी त्या बागेतनं देव त्यांना बाहेर काढण्यात आला. हालेलुया. का? त्यांनी अपवित्र झाले. लक्षात आलं तुम्हाला? आता तुम्ही विचार करा, तुम्ही असं म्हणशीला परमेश्वर त्यांना सगळं परवानगी दिला की नाही, फक्त एकच झाडाचं फळ खाऊ नको म्हटलंय. तुम्हाला आणि मला परमेश्वर काय म्हणत आहे? स्टार खाऊ नकोस, गुटखा खाऊ नकोस, तंबाखू खाऊ नकोस. काय? लक्षात घ्या, गुटखा, तंबाखू, स्टार खाऊ नकोस. काय? सिगारेट. आम्ही काय म्हणतो आता, सिगारेट ओढल्या का होणार आहे? परमेश्वर म्हणतो मिस्त्री चोळू नको. मिस्त्री चोळ्या का होणार आहे? आता तुम्ही सांगा, मिस्त्री किती घातक आहे माहितीये तुम्हाला? सगळ्या आतडीमध्ये ते आत जात आहे, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना कॅन्सर होतो. लक्षात घ्या. आणि लोक काय करतात माहितीये काय? मिस्त्री चोळतात. हालेलुया. तुम्हाला परमेश्वर काय म्हणत आहे? तुमचा परमेश्वर असं म्हणत आहे, तुझ्या शरीराला हानिकारक आहे तेच फक्त खाऊ नको म्हणत आहे का नाही? परमेश्वर तुम्हाला फक्त असं म्हणत आहे, खोट बोलू नकोस, सेवी देऊ नकोस, अहंकार बाळगू नकोस, लबाडी करू नकोस, व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस. परमेश्वर फक्त चांगल्या गोष्टी सांगत आहे. हालेलुया. हवा आणि आदामला एकच सांगितलेलं होतं, फक्त झाडाच्या फळाला त्या हात लावू नको, ते खाऊ नकोस म्हणून. पण तुम्हाला आणि मला किती सांगत आहे परमेश्वर? झाड लावलेलं असतंय, पहिल्यांदा त्याला फळं किती येतात? एक, नंतर दोन येतात, हाय का नाही? नंतर ते मग मोठं होत आहे, मोठं होत आहे, मोठं होत आहे. किती फळं लागतात? भरपूर फळं लागतात का नाही? आंब्याच्या झाडाला पहिल्यांदा 1-2 होत्यात, नंतर 10 होत्यात, 20 होत्यात, 50 होत्यात, मग 1000, 2000 आंबे होत्यात का नाही? तसं एकच पाप परमेश्वर सांगत आला, त्याला हात लावू नको. आज किती सांगावं लागलोय परमेश्वरला? रुसू नको, फुगू नको. बघा, तुझ्या शेजाऱ्या विरुद्ध भंड करू नकोस, चोरी करू नकोस, मारामारी करू नकोस, कोणाचंही हिसकावून घेऊ नकोस. म्हणजे किती फळं आली त्या झाडामुळे. हालेलुया. समजलं तुम्हाला? एक छोटी गोष्ट म्हणून परमेश्वर काय म्हणालाय, ज्या निसर्ग देशात तुम्ही होता त्या निसर्ग देशामध्ये तुम्हाला मी पाहिलो आणि तुमचा देव व्हावं म्हणून मी तुमच्याकडे आलेला आहे. मी पवित्र आहे, तुम्ही पण पवित्र झालं पाहिजे म्हणे. हालेलुया. परमेश्वर असं म्हणाले का मी पवित्र आहे आणि तुम्ही या ना, तुम्हाला नंतर पवित्र करतो म्हणून? पवित्र हे झालंच पाहिजे. हालेलुया. आमेन. त्यात काही वाद नाही. हालेलुया. की तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातून सुटून माझ्या समोर पवित्रतेने व नीतीने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल असे मी करेन. बघा इथे काय म्हणालंय, इथे काय म्हणालं की असे की तुम्ही आपल्या शत्रूच्या हातातून सुटून माझ्या समोर पवित्रतेने व नीतीने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल असे मी करीन. हालेलुया. तुम्हाला सेवा करायची असेल तर काय बनलं पाहिजे? पहिल्यांदा काय बनलं पाहिजे? तुम्ही पवित्र झालं पाहिजे. हालेलुया. तुम्ही एखाद्याच्या घरात जाता किंवा एखाद्याला बोध करता, एखाद्याला सांगता, तेव्हा तुमच्या हृदयात काय पाहिजे? परमेश्वराचं प्रेम, परमेश्वराची पवित्रता, परमेश्वराची धार्मिकता, परमेश्वराची नीतिमत्ता तुमच्यात पाहिजे. तरच तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता की नाही? तुम्ही सांगत असताना पहिला तुमचं कॅरेक्टर इम्पॉर्टंट. हालेलुया. आमेन. आपण बघूया काय, आपण बघूया दुसरे करीन 7:1. तेव्हा प्रियजन हो, आपल्यालाही अभिवचने मिळाली आहे, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.
बघा इथे काय म्हणलेलं आहे बघा, तो काय म्हणतोय, तेव्हा प्रियजन हो आपल्याला ही अभिवचने मिळाली म्हणून, ही वचने मिळाली म्हणून, हे काय आहे, देव आमच्यासाठी आरसा, हे काय आहे, आरसा आहे आमच्यासाठी, हे शस्त्र आहे, हे वाचून बघून तुम्ही हे पाळलं पाहिजे म्हणे आम्ही. हालेलुया. आम्ही आता परमेश्वराला कसं बघत आहे, परमेश्वराला भिंतीमध्ये बघत आहे का आम्ही, परमेश्वराला कुठे तर आम्ही बघत आहे का, नाही, परमेश्वरला आम्ही वचनामधून बघत आहे. हालेलुया. ह्याच्यामध्ये आमचं जीवन लपलेलं आहे, आमचं कॅरेक्टर लपलेलं आहे. हालेलुया. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, तेव्हा प्रियजन आपल्याला ही अभिवचने मिळाली आहेत म्हणून ते देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करून घ्यावं म्हणे. देहाचं मळ काढल्याशिवाय, लक्षात घ्या, देहाचं मळ काढल्याशिवाय तुमचा आत्मा स्ट्रॉंग होत नाही. हालेलुया. तुमचा आत्मा स्ट्रॉंग झाला नाही तर तुम्ही शुद्ध होत नाही. हालेलुया. आमेन. तुम्ही शुद्ध व्हायला पाहिजे असेल तर तुमचं पहिल्यांदा आतलं क्लिनिंग पाहिजे. हालेलुया. तुमच्यामध्ये पवित्रता वाढली पाहिजे तरच तुम्ही शुद्ध होता, नाहीतर शुद्ध होत नाही. हालेलुया. काय म्हणजे शुद्ध करून आणि देवाचे भय बाळगून त्या पवित्रतेमध्ये काय पाहिजे, पवित्रतेमध्ये काय पाहिजे, त्या शुद्धतेमध्ये काय पाहिजे, देवाचं भय. देवाचं भय ज्ञानाचा आरंभ आहे म्हणे. ज्या दिवशी तुमच्याकडे देवाचं भय आहे त्या दिवशी तुमचं ज्ञान वाढतंय म्हणे प्रियानो. हालेलुया. देवाचं भय नाही आहे, तुमचं ज्ञान, परमेश्वराचं ज्ञान वाढत नाही. परमेश्वराचं ज्ञान, लक्षात घ्या, हे परमेश्वराचं ज्ञान नीतिमानाला मिळते. हे सर्व जगातलं ज्ञान हे नष्ट होणार आहे. हालेलुया. या जगातलं ज्ञान नष्ट होणार आहे काय, नष्ट न होण्याचं ज्ञान कुठला, परमेश्वराचं ज्ञान. परमेश्वराचं ज्ञान यायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे, त्याचं भय धरायला पाहिजे. भय केव्हा येते, तुमच्या देवाची पवित्रता, धार्मिकता, नीतिमत्ता वाढली तर भय येते. नाहीतर मग एक रविवार इथे असला तर एक रविवार तुम्ही घरात असणार. हालेलुया. आमेन. इथे काय म्हणालंय, काय म्हटलं आहे बघा, बाळगून पवित्राने पूर्णता आणू. पवित्राने पूर्णता आणू म्हणजे आमचं संपूर्ण शरीर, पाऊल म्हणतो मी परमेश्वराच्या कयात ठेवलेलं आहे, परमेश्वराच्या मी कयात ठेवलेला आहे म्हणजे पुरा शरीर. हालेलुया. आमेन. तो म्हणतो सांधे मजा हे सगळं मी कयात ठेवलेलं आहे म्हणजे एकही माझं शरीरातला भाग देवाच्या विरुद्ध वागत नाही म्हणे. आम्हाला राग आला आम्ही तोंड सोडू शकतो, आम्हाला राग आला आम्ही रागाने बघू शकतो डोळ्याने, आम्हाला राग आला एक कानाखाली देऊ शकतो आम्ही. हालेलुया. लाईच राग आला आम्ही पायाने मारू शकतो, लाईच राग आला तर आम्ही स्वतः आपण असं करून म्हणजे स्वतःलाच दुःख करून घेतो. म्हणून पाऊल काय म्हणतो, मी देहाचं मळ धुवून पावित्र्याला पहिला प्राधान्य दिलोय म्हणे. म्हणून मी ते काय करतो, घट्ट करतोय म्हणे, सर्व अवयव परमेश्वराच्या कयात ठेवतो म्हणे मी. हालेलुया. आमेन. आपण बघूया इफिस 4:24. इफिस 4:24. आणि सत्यापासून निर्माण होणारे, बघा, आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता, नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. नवा मनुष्य धारण करावा. आमच्याकडे कसला मनुष्य धारण, कोण उत्पत्ती आहे आमची नवीन उत्पत्ती आहे. हालेलुया. जो ख्रिस्तामध्ये आहे, जो कोणी प्रभू येशूवर विश्वास केलेला आहे तो नवी उत्पत्ती आहे. जुना ते होऊन गेलं. हालेलुया. आम्ही नवीन आहे म्हणे. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये आता नवीनीकरण चालू आहे. आमच्या जीवनामध्ये आमच्या आई वडिलांचे, आमच्या पूर्वजांचे, आमच्या सगळ्या कुटुंबाचे काय श्राप, वाईट गोष्टी आमच्यावर कार्य करत नाही. इथे स्पष्ट वचन सांगतं. आणि
सत्यापासून निर्माण होणारी नीतिमत्ता, पवित्रता ह्याने युक्त असा देव सदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावे. कसला माणूस धारण करावे? नवा मनुष्य. हालेलुया. जुना होऊन गेला, रागाचा मनुष्य होऊन गेला, लक्षात घ्या, ईर्ष्या करणारा होऊन गेला, लक्षात घ्या, त्याला पायाखाली आम्ही ठेवलं पाहिजे म्हणे. हालेलुया. आमेन. मलाकी 4:3 काय सांगताय? त्याला जाळून राख करून मी तलवाखाली ठेवलेला आहे म्हणे. हालेलुया. आम्ही त्याला वर येऊन ठेवलं नाही. हालेलुया. पाऊल म्हणतो मी त्याच्या कयात आहे. हालेलुया. आमच्या पावित्र्याला आम्ही प्रगट केलं पाहिजे लोकांच्या समोर, तेव्हाच लोक ख्रिस्ताला परिधान करतात. नाहीतर ख्रिस्ताकडे कोण येत नाही प्रियानो. हालेलुया. कसं येतील? तुमचं पावित्र प्रगट केल्याशिवाय लोक येतील काय? म्हणून परमेश्वर काय म्हणत आहे? मी पवित्र आहे म्हणून तुम्ही पवित्र व्हा. का? आम्ही काय बघतो? परमेश्वराची पवित्रता आम्ही बघितले म्हणून आम्ही त्याची आराधना करण्यासाठी आलेले आहोत. तो पवित्र आहे म्हणून आम्ही पवित्र झालं पाहिजे. हालेलुया. आमेन. इब्री 12:14. इब्री 12:14. कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी हे पवित्र आहे. शास्त्र वचन असं सांगतंय की काय? असा शास्त्रलेख आहे की मी पवित्र आहे. तुम्ही पण पवित्र झालं पाहिजे. तुमच्यामध्ये अपवित्रता चालत नाही. हालेलुया. तुमच्यामध्ये काय पाहिजे? पवित्रता पाहिजे. का? मी परमेश्वर पवित्र आहे. परमेश्वर पवित्र आहे, त्याच्या समोर उभे राहणारा पवित्र लागतोय की नाही? तुम्ही आता या सृष्टीमध्ये काय चालतंय बघा. हरेक वस्तू काय पण घेताना कुठलाही कोण पण आराधना करणारे आराधक परमेश्वरासाठी म्हणून घेतात का नाही? मग तुम्हाला आणि मला परमेश्वर ही वस्तू म्हणून घेतलेला आहे. हालेलुया. त्याच्या समोर आम्ही निर्जीव उभं राहावं, त्याची आराधना करावं. हालेलुया. म्हणावं. हालेलुया. आणि म्हणावं, जयघोष करावं. काय? लक्षात घ्या. म्हणून परमेश्वर तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे? निवडलेलं आहे. पहिले पेत्र 1:16. तर ही सर्व असे लयात जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाच्या दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे. हे दिवस आता लवकर जाणार आहे. प्रभू येणार आहे. पेत्र काय म्हणतो बघा. तर ही सर्व असे लयात जाणारी, ही सर्व असे लयात जाणारी काय? लयात जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून. बघा, पवित्र वर्तणुकीत सुभक्तीत. कधी कधी आमचं तोंड सुटलं तर काय होतंय? तुम्ही सांगा, आमचं तोंड सुटलं तर काय होतं? आम्ही पवित्र राहतो का? नाही. आम्ही आमचं एकदा तोंड सुटलं तर त्याला लगाम घालता येत नाही. म्हणून तो काय म्हणत आहे? तू वेगळा माणूस नाहीयेस, ह्या जगातला माणूस नाहीयेस. तुला त्या वर्तणुकीत बदल करायलाच पाहिजे. का? मी येणारे दिवस जवळ आलेले आहेत. लक्षात घ्या. काय म्हणतो पेत्र काय म्हणतो? प्रभू येणारे दिवस जवळ आलेले म्हणून तुला बदल करायला पाहिजे म्हणे. हालेलुया. आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाच्या देव येण्याची वाट पाहत आहे आम्ही. लक्षात घ्या. येशू येणार आहे आणि त्याच्या समोर आम्ही जाणार आहे नवरी म्हणून. हालेलुया. नवरी कशी असणार? नवरी कशी असणार? नवरीचा कपडे व्यवस्थित नाही, नवरीचं वागणं व्यवस्थित नाही तर आम्हाला आमचा प्रभू उचलील काय? नाही. तो म्हणणार, बाई तू माझ्यासाठी योग्य नाहीस, बाबा तू माझ्यासाठी योग्य नाहीस. हालेलुया. आम्ही सजलो पाहिजे देवाच्या वचनाने, देवाच्या प्रार्थनेने, देवाच्या स्तुती आराधनेने आम्ही सजलो पाहिजे.
देवाचं वचन प्रत्येक क्रियामध्ये आमच्या काम केलं पाहिजे. हालेलुया, आमेन. मग मी तर म्हणलं दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर. आमची अपेक्षा काय? प्रभू लवकर ये, मला तुझ्या बरोबर यायचं आहे स्वर्गाच्या राज्यामध्ये. आम्ही वाट पाहत आहे, प्रभू कधी येणार माझा प्रभू, मला नेण्यासाठी कधी येणार आहे. मी स्वर्गाचं राज्य मिळवण्यासाठी आम्ही काय करत आहे? उत्सुकतेने त्याची वाट पाहत आहे प्रियानो. त्यामुळे आम्ही कसं पाहिजे? निर्दोष माझ्या. हालेलुया. इथे काय म्हणलेलं आहे? दिवस लवकर यावं म्हणून खटपट करत तुम्ही. खटपट करा म्हणे. खटपट म्हणजे याचा अर्थ काय? फक्त बसून राहावं असं म्हणलेलं. खटपट करा म्हणजे तुझ्या बाजूच्याला सांग येशू जिवंत आहे. तुझ्या भावावर प्रेम कर, त्याला सांग येशू जिवंत आहे. खटपट करा म्हणे. खटपट करा, शुद्ध राहावा, देव येणार आहे. हालेलुया, हालेलुया. जीवनाचे वचन पुढे खटपट करत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे? कशा प्रकारचे लोक असावे? आम्ही शुद्ध अंतःकरण घेऊन परमेश्वर येतली आम्ही वाट पाहणारे आम्ही लोक झाला पाहिजे. हालेलुया. आपण दुसरा मुद्दा बघूया. देवाचे लोक निर्दोष आहेत म्हणे. आपण परमेश्वर काय म्हणतोय त्या वचनात? काय म्हणतो? त्याच्या समक्ष पवित्र निर्दोष. मी तुम्हाला पवित्रतेबद्दल आता सांगितलंय, आता तुम्हाला निर्दोष बद्दल सांगणार आहे. निर्दोष का असावं आम्ही? हालेलुया. परमेश्वरासमोर उभं राहताना तुमची पवित्रता ज्यावेळी प्रगट होते, देव तुमचे निर्दोष पण बघत असतो. हालेलुया, आमेन. उगेच परमेश्वर तुम्हाला निवडला नाही. बघा, कलेक्टर असणारा परीक्षा देतो, परीक्षा देऊन झाल्यानंतर त्याची इंटरव्ह्यू असते की नाही, प्रॅक्टिकल असते की नाही. हा इंटरव्ह्यू पास झाला तरच तो कलेक्टर होतो, नंतर तो कलेक्टर होत नाही. हालेलुया. तसंच तुमच्या जीवनामध्ये निर्दोषता तुम्ही प्रगट केला पाहिजे. हालेलुया. आपण बघूया फिलिपे 2:15. फिलिपे 2:15 वाचा. यासाठी की त्या कुटील व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुप. एक मिनिट बघा काय म्हणतात. ह्यासाठी की काय म्हणतात? ह्यासाठी की ह्या कुटील व विपरीत पिढीत. ही पिढी कसली आहे? ही पिढी कसली आहे? आता सध्या मी काल रात्री प्रार्थना करत होतो घरामध्ये. परमेश्वर मला एक आठवण करून दिला. आम्ही आता नोहाच्या काळामध्ये जीवन जगत आहे. परमेश्वर नोहाला पाहिला म्हणे, तर सगळ्या पिढीमध्ये एकच नोहा नीतिमान आणि धार्मिक असं परमेश्वरला आढळला म्हणे. एकच नोहा, फक्त एकच नोहा. हालेलुया. आणि त्या नोहाच्या परिवारासाठी परमेश्वर खाली उतरून आला, शोधला आणि नोहाचं कुटुंब सापडलं म्हणे प्रियानो, निर्दोष. आणि नोहाकडनं परमेश्वर बोलला, जर ह्या गड इंग्लंड मध्ये परमेश्वर उतरून आला तर तुमच्याकडे परमेश्वर येणार. काय? तुमची निर्दोषता बघणार परमेश्वर. हे सगळं विपरीत पिढीमध्ये. बघा विपरीत काय म्हटलेलं आहे? काल मी एक स्टोरी वाचली फेसबुकला. एक मुलगी खूप सुंदर आहे दिसायला बी, ती लव्ह मॅरेज केली आणि तिला एक मूल झालं. नवऱ्याचं तिचं पटलं नाही पण ती नवऱ्याला सोडून दिली आणि मुलाला घेऊन ती मुंबईत राहिली. मग ते लहान बाळ, हो, तिला काय वाटलं ते लहान बाळ आमच्यात अडचण व्हायला म्हणून ती त्याचा गळा दाबली, त्याचं मर्डर केले आणि आज ती तुरुंगातच केली. लक्षात आलं तुम्हाला? ही विपरीत पिढी नाही आहे. एक बाई आहे का नाही, बोलत फोनवर, हो बोलाने फोनवर आपल्या मुलाला उचलले, फ्रीज मध्ये नेऊन ठेवले. मोठं फ्रीज होतं, फ्रीज मध्ये ठेवले आणि बंद केले. आणि बोलाने तेवढ्यात नवरा आला आणि मग नवरा आला, त्याला पाणी दिले, तो फिला बसला. बाळ कुठे आहे? बाळ कुठे आहे? बाळ बघते तर बाळ नाही. ही रडायला लागले, बाळ बाळ म्हणून. फ्रीज मध्ये बाळ आहे आणि ही रडायला. कसली पिढी आहे? तुम्ही मोबाईल मध्ये बोलत आहे, समोर गाडी आले, तुम्हाला समजत नाही. तुम्ही मोबाईल मध्ये बघत आहे, कोण ऍक्सिडेंट करतोय तुम्हाला कळत नाही. हालेलुया. मोबाईल म्हणजे लोकांना देव झालेला आहे. मोबाईल म्हणजे दुसरी बायको.
ना पहिली बायको बी म्हणू शकतोय आपण, दुसरी मानव बायको खरी ती दुसरी म्हणूया आपण. हालेलुया. आमेन. एवढं डेंजर झालेलं आहे. तुम्ही 4 पोरं बसली तर कोणाकडे कोण बोलत नाही, फक्त मोबाईलवर असं ढकलत असतात. हालेलुया. आमेन. म्हणून तुम्हाला आणि मला इथे परमेश्वर तो काय म्हणतो बघा पाऊल, त्यासाठी की ह्या कुटील व विपरीत पीडित तुम्ही निर्दोष निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे, त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे, त्या लोकांमध्ये जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसावे. कसले दिसावे? ज्योतीसारखे दिसावे. हालेलुया. तुम्ही दाखवायचं या पिढीला, ह्या पिढीला सांगायचंय, ह्या पिढीला वचन वाचून दाखवायचंय, सांगायचंय जिवंत परमेश्वर येशू आहे, हे पाप आहे, पाप दाखवायचंय तुम्हाला. म्हणून पाऊल म्हणतो ह्या कुटील व विपरीत पीडित तुम्ही निर्दोष, तुम्ही निर्दोष आहात, तरच माणूस तुमचं ऐकतो. तुमचं तोंड सुटलंय, तुम्ही व्यवस्थित नाहीये घरामध्ये, तुमच्या कुटुंबात अस्ताव्यस्त आहे, पती पत्नी मध्ये अस्ताव्यस्त आहे, तर तुमच्या शेजारी देवाचं वचन 100% ऐकू शकत नाही. तुमच्या जीवनामध्ये जर चांगलं आहे, तुम्ही निर्दोष आहात, तुमची लेकरं चांगले आहेत, तुमच्याद्वारे लोक सुवार्ता ऐकतात. हालेलुया. आमेन. इथे काय म्हणाले मग, यासाठी की या कुटील व विपरीत पीडित तुम्ही निर्दोष निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले, काय तुमच्याकडे एक बी काय पाप राहू नये. हालेलुया. आमेन. निष्कलंक मुले. हालेलुया. आमेन. राग सोडून दिला पाहिजे. हालेलुया. क्रोध सोडून दिला पाहिजे, संशय घेणं बंद केलं पाहिजे. निष्कलंक. निरुपद्रव्य म्हणजे काय? निरुपद्रव्य म्हणजे काय? म्हणजे एकदम लहान बाळासारखं हृदय असणारा व्यक्ती. हालेलुया. आमेन. काय सोडून दिलं पाहिजे? आम्ही देवाची मुलं बनलं पाहिजे. हालेलुया. आमेन. असं व्हावे त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे काय, त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचं वचन काय करलं पाहिजे? त्या लोकांमध्ये जीवनाचं वचन काय केलं पाहिजे? वाचून असं दाखवलं पाहिजे. लोकांना वाचून दाखवलं पाहिजे जीवनाचं वचन. हालेलुया. तेव्हाच तुमच्या देवावर लोक विश्वास करतात. तुमचा लाईफ, तुमचं कॅरेक्टर बघून. हालेलुया. लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करावे. काय करावं? पहिला देवाचं वचन पुढे करावे. हालेलुया. पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे, तुमचा चेहरा कसा असला पाहिजे? उदास, रागिष्ट, क्रोधाविष्ट असं असलं पाहिजे काय? नाही, तुमचा चेहरा सुंदर, वचन सांगताना सुंदर दिसलं पाहिजे. तुम्ही सांगताना चांगलं सांगितलं पाहिजे. तुम्ही सुवार्थ सांगायला आणि म्हणालाय काय ग बाई, रोज ताई डोकं दुखालय बघा, मग ती तुमच्या सुवार्थेवर विश्वास करेल काय? काय हो ताई, सगळं सांगून झालंय, आता तुम्ही घरात बाहेर पडणार आहे तिच्या आणि सांगालाय माझा नवरा लई भांडतोय, ती तुमच्या देवाने येईल का? तुम्ही सगळं सांगितलंय, सगळं झालंय आणि शिवी द्याला, तुमची सुवार्थ ऐकेल काय? नाही. इथे काय म्हटलं आहे? तुम्ही देवाचं वचन पुढे करा, करून दाखवताना ज्योतीसारखे कसे दिसलं पाहिजे? ज्योतीसारखे म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग, सुंदर, आत्मा क्लिनिंग पाहिजे. हालेलुया. वरून नाही, आत्मा क्लिनिंग पाहिजे तुमच्या लाईफ मध्ये. ज्योतीसारखे जगत दिसावे. हालेलुया. जगात दिसावे म्हणजे जगात तुम्ही कसे दिसला पाहिजे? लाईट सारखं दिसावे. हालेलुया. तरच तुमचं ऍक्सेप्ट करतात तुमची सुवार्थ, नंतर सुवार्थ तुमची ऍक्सेप्ट करत नाही. हालेलुया. आमेन. आम्ही दिसावे. हालेलुया. आपण वाचूया कलसे 1:22. कलसे 1:22 वाचा. त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात
मरणाच्या द्वारे समेट केला आहे. एक मिनिट, काय म्हणलेलं आहे बघा, काय म्हणलेलं आहे? ह्या तुमचा अर्थ त्याने स्वतःच्या रक्तामासाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे. म्हणजे त्याचे परमेश्वर देव स्वतः कुरसावरती मेला, त्याचं रक्त सांगण्यात आलं, त्या रक्ताच्या द्वारे आम्हाला इतकं घेऊन आमच्या या देहामध्ये आत्म्याच्या द्वारे प्रवेश केलेला आहे. हालेलुया. म्हणून पहिले Corinthians 3:16 काय सांगताय? तुम्ही देवाचं मंदिर आहात म्हणून तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतोय, तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल. हालेलुया. तुम्हाला आणि मला देव काय सांगत आहे? ते पवित्र बनण्यासाठी सांगत आहे. हालेलुया. आमेन. देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, यासाठी की त्याने तुम्हाला पवित्र, निष्कलंक, निर्दोष असे आपणा समोर उभे करावे. कसं उभे करावे? हालेलुया. कसं उभे करावं? हालेलुया. निर्दोष, निष्कलंक, इथं म्हणलेलं आहे समेट केला आहे, यासाठी की त्याने तुम्हाला पवित्र, निष्कलंक, निर्दोष असे आपणा समोर उभे करावे. तुमच्या जीवनात जराही घोटाळा असला, परमेश्वरासमोर तुम्ही उभे राहू शकताय काय? हालेलुया. तुम्ही 20 वर्ष, 10 वर्ष, 50 वर्ष प्रार्थना करत आहे, तुमच्या जीवनामध्ये जराही गडबड असेल, परमेश्वराला आम्ही पाहू शकत नाही. हालेलुया. म्हणून इथे पौल म्हणतो की तुम्ही कसं उभं राहिलं पाहिजे? पवित्राने, निष्कलंक, निर्दोष. म्हणून तिथे देव काय म्हणतो? ह्या काय म्हणलेलं आहे? त्याच्या समक्ष पवित्र, निर्दोष असावे म्हणे. जगाच्या स्थापनेपूर्वी देव तुम्हाला निवडलाय, त्याच्यासारखं बनावं तुम्ही, त्याच्यासारखं दिसावं. हालेलुया. कसं? तो कसं ज्योतीसारखं दिसतोय देव, तसं तुम्ही दिसावं. हालेलुया. तुमच्या चेहऱ्यावर नेहमी काय? परमेश्वराची सुंदरता दिसावी. हालेलुया. आमेन. म्हणून परमेश्वर तुम्हाला आणि मला निवडलेला आहे. हालेलुया. आपण बघूया पहिल्या तेसलोनिकरास पत्र 3:13. यासाठी की आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व पवित्र जनास येईल, त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे देव आपला पिता त्याच्या समोर पवित्र, निर्दोष होण्यासाठी स्थिर करावे. आता आमचं ट्रेनिंग चालू आहे, आम्ही ट्रेनिंग मध्ये जीवन जगत आहे. आमची इंटरव्ह्यू चालू आहे रोज आणि रोज, रोज आणि रोज, रोज आणि रोज. का प्रत्येक संडे आम्ही यायला पाहिजे? वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष आम्ही संडे जातच आहे. का? आमच्या देवासमोर आम्हाला प्रभू आमचा निर्दोष उभा करणार आहे. म्हणून त्याचा आत्मा, पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे. आम्ही पवित्र, निष्कलंक, निर्दोष, पवित्र ठरावं आम्ही त्याच्या समोर असं उभे राहावं प्रियानो. हालेलुया. म्हणून हे वचन सांगते यासाठी की आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सर्व पवित्र जनासह येईल, त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे काय बघणार? तो तुमचं अंतःकरण बघणार. अंतःकरण वरून बघणार नाही. बघा आता आम्ही अजून तरुण आहे, सुंदर दिसतात, एकदम म्हातारे झालो तर 80 वर्षाचे काय असणार, तेव्हा तो तुम्हाला काय बघणार? तुमची सुंदरता आतून बघणार आहे, वरून नाही. तुमची सुंदरता आतून बघणार. हालेलुया. आतून बघणार. हालेलुया. आमेन. इथे काय म्हणाले? तुमची अंतःकरणे देव आपल्या पिता ह्याच्या समोर पवित्र, निर्दोष होण्यासाठी स्थिर करावी. स्थिर, अजिबात हलणारा नाही, डुलणारा नाही, रागावणारा नाही. आज प्रार्थनेस आला, पुढच्या रविवारी रागावला आणि प्रार्थना बंद केला, असला नव्हे. स्थिर, मंडळीमध्ये स्थिर, देण्यामध्ये स्थिर,
स्थिर, काय बसण्यामध्ये स्थिर, उठण्यामध्ये स्थिर, प्रभू भजन घेण्यामध्ये स्थिर, मंडळीच्या प्रत्येक कामामध्ये स्थिर, म्हणजे देवाचं वाट पाहणारा हा व्यक्ती असणार. हालेलुया, आमेन. आपण बघूया पहिलं थेसलोनिकरास पत्र काय 5:23. शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्ण पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनासमयी तुमचा आत्मा, जीव, शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत. म्हणजे शांतीचा देव बघा, देवाकडे काय आहे? शांती, समाधान, कृपा. हालेलुया. आमचा देव शांतीने भरलेला परमेश्वर आहे. शांतीचा देव बघा, इथे काय म्हणाला? शांतीचा देव स्वतः तुम्हाला तुमच्या टॅलेंटमुळे, तुमच्या ज्ञानामुळे, तुमच्या कामामुळे, तुम्ही केलेल्या कृतीमुळे तुम्ही पवित्र निर्दोष बनत नाही. परमेश्वर तुम्हाला निर्दोष बनवण्यासाठी तो त्याची शांती तुमच्यामध्ये देत आहे. हालेलुया, आमेन. शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्णपणे पवित्र करो. तो करत आहे, तुम्हाला तो करत आहे. बघा, गाडगं कुंभाराला बनवतोय का कुंभार गाडगं बनवत आहे? कुंभार काय करतो? माती घेतो, गाडगा बनवतो. कुंभार काय करतो? माती घेतो, गाडगा बनवतो. ते झालं नाही तर परत मोडतो, परत बनतो. तसं तुम्हाला आणि मला दे त्या गाडगं बनवत आहे. हे गाडगं स्वर्गामध्ये न्यायचं आहे त्याला. हालेलुया, आमेन. मग मी ते काय म्हणतो? शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनासमयी, बघा, देव तुम्हाला आणि मला तयार करत आहे त्याची शांती देऊ का? माझा पुत्र एकुलता एक पुत्र प्रगट होत असताना माझी लेकरं कशी पाहिजे? हालेलुया, पवित्र, निर्दोष अशी पाहिजे. म्हणून तो तुम्हाला आणि मला तयार करत आहे. हालेलुया. आपल्या पुत्र येशू ख्रिस्ताच्या आगमनासमयी तुमचा आत्मा, पहिल्यांदा काय म्हणत आहे? तुमचा आत्मा, देवाचा आत्मा आहे, पण तुमचा आत्मा, हालेलुया, तुमचा आत्मा, जीव, तुमचा जीव परमेश्वरावरती भाव ठेवून राहिला पाहिजे. तुमचा आत्मा परमेश्वरावरती निर्भय पाहिजे. हालेलुया, पूर्ण परमेश्वरावर अवलंबून पाहिजे. हालेलुया. शरीर, तुमचं शरीर निर्दोष पाहिजे. हालेलुया. शरीरातलं प्रत्येक अवयव, पाऊल म्हणतो, प्रत्येक अवयवला मी कुदलतो का? माझं एकही अवयव स्ट्रॉंग हो नव्हे देवाच्या अगेन्स्ट म्हणून. हालेलुया, आमेन. निर्दोष असे संपूर्णपणे राखले जावोत. म्हणे निर्दोष संपूर्णपणे राखले जावोत म्हणे. हालेलुया. पहिले तिमोथेयुस 3:2 वाचूया आपण. अध्यक्ष, अदृश्य, एका स्त्रीचा पती, नेमस्त, स्वस्थ चित्त, सभ्य, अतिथीप्रिय, निपुण शिक्षक असा असावा. कसा असावा? तुमचा पती कसा असावा? तुमच्या घरातला अध्यक्ष कसा असावा? हालेलुया. मार्का असावा काय? तुमचा नवरा दारू पिणारा असावा काय? तुमचा नवरा सिगारेट ओढणारा असावा काय? हालेलुया, नाही. तुम्ही कसं बनवलं पाहिजे त्याला? सुंदर. तुमच्या पतीचं रिस्पेक्ट केलं पाहिजे. तुमच्या पत्नीचा तुम्ही रिस्पेक्ट केला पाहिजे. तुमच्या मंडळीत तुम्हाला सन्मान केव्हा मिळते? स्त्रियांना सन्मान केव्हा मिळते? तुमचा पती चांगला आहे, तुमचा पती मंडळीमध्ये चांगलं करत आहे, तुमच्या त्या स्त्रीला सुंदर काय चांगलं मान सन्मान त्याच्या मुलानं मिळते प्रियानो म्हणून. हालेलुया. कसा असावा अध्यक्ष? कसा असावा अध्यक्ष? खोटं बोलणारा असावा काय? नाही. अध्यक्ष चांगला असावा, एका स्त्रीचा पती असावा. हालेलुया. तीत 1:7 ज्याला नेमावाचा तो निर्दोष, ज्याला नेमणूक करायची आहे ना तो निर्दोष असावा. परमेश्वराला पोखरू कसला लागायचं माहितीये तुम्हाला?
निर्दोष पोकरू लागायचा, निर्दोष. एकही त्याच्याकडे थोडी राहिली ना, परमेश्वर त्याला घेत नव्हता. याजक त्याला बघायचे, सगळं धरून बघायचे. हालेलुया, आंधळ आहे, लंगड आहे, कोण उठले, त्याला घेत नव्हते. इस्रायल लोकांमध्ये सांगतो हा, काय कोणाला पण एखादा हे झालं ना, काय पण असं, तर त्या माणसाला आत घेत नव्हते, त्याला बाहेर ठेवायचे. हालेलुया. का? तो दोषी मानायचे. हालेलुया. आमेन. हा, दोषी मानायचे. लक्षात घ्या. मग इथे काय म्हणाला, वचनात काय लिहिलेलं आहे, जेव्हा नेमायचं तो निर्दोष. इथे तुम्हाला परमेश्वर का नेमलाय? कधी तर विचारला, हे देवा, मला या मंडळीत का नेमलास? मी या खुर्चीवर का बसतो? ही खुर्ची माझ्यासाठी का आहे? हालेलुया. परमेश्वर तुम्हाला या खुर्चीवर बसण्यासाठीच निर्दोष आहात म्हणून नेमलेला आहे. त्याचं तुम्ही प्रगट केलं पाहिजे. हालेलुया. आमेन. ज्याला नेमायचं तो निर्दोष एका स्त्रीचा पती असावा, त्याची मुले विश्वास ठेवणारी असावी. त्याची मुले कशी असावी? विश्वास ठेवणारी. त्याची मुले विश्वास ठेवणारी असावीत. बाप आई प्रार्थनेस आलेले आहेत आणि मुलं फिरायला गेलेले आहेत. मुलं प्रार्थनेत आलेले आहेत, बाप फिरायला गेलेला आहे. मुलं प्रार्थनेत आलेले, नवरा घेऊन, आणि बायको फिरायला गेलेल्या. असं परिवार परमेश्वरला आवडत नाही. हालेलुया. इथं काय म्हणाले? सगळे आराधना करणारे, त्याची मुले विश्वास ठेवणारी असावीत. त्याच्यावर बेतालपणा केलेल्याचा आरोप असलेला नसून ती अनावर असावी. तो दारू पिणारा नसावा. मंडळी त्याला काम द्यायचं असेल तर दारू पिणारा नसावा, भांडखोर नसावा. मंडळीत तो लीडर बनायचा असेल तर तो रागिष्ट, ईर्ष्यावान, हंकारी नसावा. अशा माणसाला पौल म्हणतो, मंडळीत तुम्ही नेमस्त करावं. हालेलुया. तीत 2:7 म्हणून ख्रिस्ताने म्हणून प्रियजन हो, या गोष्टीची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक निर्दोष असे शांतीत असलेले. कसे? निष्कलंक निर्दोष असे शांतीत असलेले. तुमच्याकडे शांती आहे का? तुमची शांती बंद झाली तर काय होते? आम्ही कोणाकडे भांडण करतो, कोणावर पण आरोप करतो. हालेलुया. आम्ही कोणाला पण बोलतो. हालेलुया. इथे बायबल असं सांगते की तू तसं करू शकत नाहीस. हालेलुया. आमेन. इथे काय म्हणाले? अध्यक्ष हा देवाचा कारभारी. आपण 7वं वचन आणि एकदा वाचूया. काय मी जरा म्हणजे 2 पेत्र 3:14 वाचलोय, पूर्ण करतो, मग एक सोडलोय मी वचन, पुढे जाऊन वाचतो. हा काय? म्हणून प्रियजनो, या गोष्टीची वाट पाहत असता तुम्ही त्याची दृष्टीने निष्कलंक निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळले म्हणून होईल तितका प्रयत्न करा. शांतीत असलेले त्याला आढळावं म्हणून होईल तेवढा प्रयत्न करा. म्हणे तुम्ही शेतात काम करायलाय, पटकन प्रभू प्रगट झाला तर काय करणार आहे? तुम्ही रस्त्यावरून चाललाय आणि प्रभू प्रगट झाला तर तुम्ही रस्त्यावरून मोबाईल घेऊन चाललाय आणि तुमचं प्रभूकडे ध्यानच नाही आणि प्रभू प्रगट झाला तर. हालेलुया. म्हणून इथे ती काय पेत्र काय म्हणतो माहितीये काय? तुम्ही अशा आढळावे की देव तुम्हाला पाहून म्हणावं. बघा, अब्रामासमोर 3 देवदूत गेले. अब्रामाकडे देवाचा आत्मा होता. तो काय म्हणतोय? या बसा, मी तुमच्यासाठी अन्न रेडी करणार आहे. हालेलुया. बघायला तो त्यांच्यासाठी अन्न रेडी केला. हालेलुया. म्हणून तुम्ही आणि मी देवाला समजून घेणारे झाला पाहिजे. आपण 3:1-7 वाचतो. अध्यक्ष देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असला पाहिजे. तो स्वच्छदी, रागिष्ट, मदापी, मार्का आणि त्याने पैसे मिळवणारा नसावा. तुमचे पैसे चांगले असावे. हालेलुया. नंतर तुमच्याकडे टिकत नाही, तुमचे पैसे टिकत नाही. कसा पाहिजे तो?
निर्दोष असला पाहिजे, तो सच्चरी असला पाहिजे, काय रागिष्ट नसावं, मतापी नसावं, मार्का नसावं, हालेलुया, आणि तिने पैसे मिळवणारा नसावं, हालेलुया, आणि तिने पैसे मिळवणारे नसावं, हालेलुया. 5 मिनिटात का परमेश्वर आम्हाला निवडला आपण बघूया. आपण परमेश्वर आम्हाला निवडलेला आहे, त्याच्या समक्ष पवित्र असावे म्हणून परमेश्वर तुम्हाला आणि मला पवित्र निर्दोष असावे म्हणून जगाच्या स्थापनेपूर्वी परमेश्वर आम्हाला निवडलेला आहे. आमची निवड का झाली? का देव तुम्हाला ह्या मंडळीत आणलेला आहे? का देव तुम्हाला ख्रिस्ती बनवलेला आहे? का देव म्हणतो तू विश्वासू आहेस, तू विश्वासू आहेस, तुझ्या बरोबर मी आहे, माझ्या बाळा मी आहे, तुझा परमेश्वर. परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे, हालेलुया. आपण बघूया अनुवाद 7:6. कारण तू आपला देव परमेश्वर याची पवित्र प्रजा आहेस म्हणून त्याची खास प्रजा व्हावे म्हणून साऱ्या पृथ्वीवर राष्ट्रातून तुझा देव परमेश्वर तुला निवडून घेतले आहे. परमेश्वर या पृथ्वीवर शोधत आहे नोवासारखा, आणि तुम्हाला परमेश्वर निवडलेला आहे. या पृथ्वीच्या तळातून तुम्हाला निवडलेला आहे. हजारो लाखो लोकांतून परमेश्वर तुम्हाला निवडलेला आहे. हालेलुया, हालेलुया. तुमच्या परिवारामध्ये 100 लोक असतील, 200 असतील, तुमचं मोठं खानदान असेल, त्या खानदानामधून परमेश्वर तुम्हाला निवडलेला आहे. परमेश्वर म्हणतो परमेश्वराची पवित्र प्रजा असे तू त्याची खास प्रजा व्हावे म्हणून साऱ्या पृथ्वीवरील राष्ट्रातून तुझा देव परमेश्वर याने तुला निवडून घेतले. हालेलुया. तुम्हाला परमेश्वर निवडलेला आहे, माणूस नाही. मनुष्य तुम्हाला निवडलेला नाही. मनुष्य तुमचं काही करू शकत नाही. काय तुमच्या अगेन्स्ट मनुष्य काय बी करू शकत नाही. परमेश्वर तुमचा भरोसा असेल, परमेश्वर तुम्हाला निवडलेला आहे, या पृथ्वीवर तुम्हाला सुखच देणार. हालेलुया. आपण बघूया अनुवाद 7:7. परमेश्वराने तुमच्यावर प्रेम केला. परमेश्वर तुमच्यावर प्रेम केला म्हणजे निवडण्यापूर्वी काय परमेश्वर तुमच्यावर काय केलेलं आहे? प्रेम केलेलं आहे. तुमच्यावर प्रेम केलेलं आहे. तुमच्यावर प्रेम केलं करून तुम्हाला निवडले. याचे कारण तुम्ही संख्येने इतर राष्ट्रापेक्षा पुष्कळ होता म्हणून नव्हे, उलट तुम्ही सर्व राष्ट्रामध्ये संख्येने कमी होता. परमेश्वर इस्रायल लोकांना का निवडला? परमेश्वर इस्रायल लोकांना सगळ्या मिस्रामध्ये जास्त लोक होती की नाही, पण इस्रायल लोक कमी असताना पण परमेश्वर त्यांच्यावर प्रेम केला म्हणे. तुम्हाला परमेश्वर प्रेम करून निवडलेला आहे. तुम्ही त्याची प्रजा बनावी, त्याच्या समोर उभे राहावं, त्याच्यावर काय पूर्ण भाव ठेवून निर्दोष उभे राहावं. हालेलुया. आमेन. स्तोत्र 4:4 वाचू आपण. त्याची भीती बाळगा. हालेलुया. त्याची भीती बाळगा म्हणे. कोणाची भीती? परमेश्वराची भीती बाळगा. परमेश्वराचं भय तुमच्यामध्ये पाहिजे म्हणे. हालेलुया. परमेश्वराची भीती बाळगा. हालेलुया. तरी हे ध्यानात ठेवा की परमेश्वराने तुमच्या स्वतःसाठी भक्तिमान मनुष्य निवडून काढला आहे. मी परमेश्वराचा धावा करेन तेव्हा तो माझे ऐकेल. तुम्हाला परमेश्वर निवडलाय, भक्तिमान बनावं, तुम्ही परमेश्वराची आराधना करावं, परमेश्वरामध्ये राहावं. स्तोत्रसंहिता 4:4 अनेक वाचूया काय. त्याची भीती बाळगा, पाप करू नका, हातरुणात पडल्या आपल्या मनाशी विचार करा, शब्द राहावा. पाप करू नका, आपल्या हातरुणात पडल्या आपल्या मनाशी पहिला बोला. पाप कळवते म्हणजे तुम्ही ज्यावेळेस निसताय की नाही तेव्हा तुमचे विचार येतात, उठल्यावर विचार येतात, आजचा दिवस कसं जाणार, काय होणार. झोपताना सगळं यंत्रणा आठवण येते, दिवसभर केले. म्हणून दावीद काय म्हणतो? पडल्या हातरुणावर तुझ्या मनाशी पहिला बोल म्हणे. हालेलुया. म्हणून ते काय म्हणलं? त्याची भीती बाळगा. कोणाचं भय पाहिजे? परमेश्वराचं भय. पाप करू नका, हातरुणात पडल्या आपल्या मनाशी विचार करा, शब्द राहावा. हालेलुया. स्तोत्रसंहिता
सॉरी, 1:26. तर बंधूजनांनो, तुम्हाला झालेल्या पाचारणच घ्या. तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलहीन असे पुष्कळ जण आहेत. बघा, ज्ञानी, कुलहीन हे पुष्कळ जण आहेत म्हणे. काय? खूप हुशार आहेत. पण इथे काय म्हणाल आहे? 1:27 वचन काय म्हणताय? तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले. देव कोणाला निवडला? मूर्ख आहे, काय? रागिष्ट आहे, क्रोधाविष्ट आहे, मर्डर करणारे आहे, गुंड आहे, त्यांना परमेश्वर निवडला. मूर्ख, एकदम कंगाल, गरीब, काय माहिती नसला, न शाळा शिकलेल्या माणसाला देव निवडला, पेत्राला. हालेलुया, हालेलुया. म्हणून इथे परमेश्वराचं वचन सांगते की परमेश्वर ज्ञानाकडे जात नाही, श्रीमंताकडे जात नाही. परमेश्वराला कोण पाहिजे? दीन, दुबळे, गरीब, आंधळे, लंगडे, काय कष्टात असले, काय देवाला मानणारे पाहिजे. हालेलुया. इथे काय म्हणाले बघा? तरी ज्ञानास लाजवावे. बघा, ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्ख आहे, मूर्खपणाचे आहे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बल ते निवडले. लई कष्टपुष्ट, हुशार, शाना त्याला जे निवडले नाही, दुर्बल आहेत म्हणे, कंगाल, एकदम गरीब, कंगाल अशा माणसाला परमेश्वर सेवेसाठी निवडलेला आहे. हालेलुया, आमेन. आपण वाचूया 1:28-29. त्या आणि या जगातील जे हीन दीन ते धिक्कारलेले व जे शून्यवंत अशांना देवाने ह्याकरिता निवडले की जे आहे ते त्याने रद्द करावे, म्हणजे देवासमोर कोणाशी मनुष्याने अभिमान बाळगू नये. कसले निवडले देव? कसल्या माणसाला निवडलाय देव? लई चांगल्या नाही, एकदम काय पटलेल्याला देव उठवलेला आहे. हालेलुया. काय? एकदम पटलेला, कंगाल माणसाला, काहीच बुद्धी ज्ञान नसलेला परमेश्वर निवडलेला आहे. प्रियानो, हालेलुया, आमेन. कोणाही मनुष्याचे कोणी मनुष्य अभिमान बाळगू नये म्हणे. देवाच्या बाबतीत कधीही आम्ही असं म्हणून मी मोठा म्हणून, देवच मोठा. हालेलुया. आम्ही सगळे लहान आहोत. हालेलुया. शेवटचं एक वचन, याकोब 3:5. माझ्या प्रिय बंधूंनो ऐका. काय म्हणतात आहे? तुम्हाला मी ऐका म्हणून वचन सांगायलाय, ऐका. इम्पॉर्टंट का आहे? तुमचं कान लय इम्पॉर्टंट. कानातून कुठे जाते? मनातून हृदयात जाते. तुमचं कान जर देवाचं वचन ऐकलं नाही तर तुमचं जीवन देवामध्ये स्ट्रॉंग नाही आहे आणि तुम्ही स्ट्रॉंग होत नाही. माझ्या प्रिय बंधूंनो ऐका. लोकदृष्टीने जे दरिद्र आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्याचं आणि जे राज्य देवाने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांना देऊ केले त्याचे वारस होण्यास त्याने निवडले आहे. म्हणजे देव तुम्हाला गरीब राहण्यासाठी निवडलाय का? तुम्ही गरीब होता म्हणून आणि गरीब करावं म्हणून निवडलाय काय? नाही. तुम्ही श्रीमंत व्हावं, हृदयातून श्रीमंत व्हावं, ज्ञानामधून श्रीमंत व्हावं, तुमच्या बुद्धीमध्ये श्रीमंत व्हावं, तुम्ही या जगामध्ये श्रीमंत व्हावं, तुम्ही चांगले कपडे घालावं, चांगलं अन्न खावं. हालेलुया. चांगलं घर तुमच्याकडे असावं म्हणून परमेश्वर देव तुम्हाला निवडलेलं आहे. मनुष्य तुम्हाला निवडलेलं नाही. हालेलुया, हालेलुया. तुम्ही दरिद्र आहात, दरिद्र आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यासाठी जे राज्य देवाने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांना देऊ केले त्याचे वारस होण्यासाठी त्याने निवडले. तुम्ही वारसदार आहात स्वर्गाच्या राज्याचे.
स्वर्ग तुम्हाला मिळणार आहे. काय मिळणार आहे? स्वर्ग. हे राज्य मोठं नाही, स्वर्गाचं राज्य तुम्हाला आणि मला मिळणार आहे. शेवटला एक वचन वाचूया आपण, मग आपण प्रार्थना करणार आहोत. 1 पेत्र 2:10. जे तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. तुम्हाला दया मिळाली नव्हती, आता तर दया मिळाली आहे. बघितला, पूर्वी तुम्ही कसे लोक होता? तुम्ही देवाचे लोक नव्हता म्हणे, आता तुम्ही देवाचे लोक आहात म्हणे. हालेलुया. पूर्वी तुमच्यावर दया मिळालेली नव्हती म्हणे, परमेश्वर आज तुमच्यावर दया केलेली आहे. हालेलुया. तुमच्यावर कृपा केलेली आहे, करुणा केलेली आहे. लक्षात घ्या, आज तुम्ही देवासमोर उभे राहू शकता आणि देवाला म्हणू शकता, देवा मी तुझी मुलगी आहे, देवा मी तुझा मुलगा आहे, देवा तुझा पुत्र आणि कन्या आहे, मी माझा ऐक. परमेश्वर तुमचं ऐकणार प्रियानो. हालेलुया. आमेन. म्हणून देव तुम्हाला त्या अंधारात, तुम्ही 2 पेत्र 2:9 जर वाचला तर देव त्या अंधारातून तुम्हाला काय बाहेर काढलेलं आहे. तुम्ही पवित्र, निर्दोष, निष्कलंक व्हावं म्हणून, तुम्ही याचक व्हावं म्हणून, तुम्ही सगळे देवाचे प्रिय लोक आहात. हालेलुया. आपण उठून उभं राहूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. ओ रामा शंदरलबा सिकुरलबा शंकुरलबा ओ रामा सिकेंदोलबा रामा ओ रामा सेंदे यंदे रामा सुंदर नामा खंदे यंदे रामा रिखाला मांदे. देवा मी प्रार्थना करतो, देवा माझ्या बंधू आणि बहिणी लेकरांना आरोग्य दे, शांती दे, समाधान दे. आम्ही देवा पवित्र, निर्दोष, निष्कलंक असावं. परमेश्वरा तू आम्हाला निवडलेला आहेस परमेश्वरा, तुझ्या कार्यासाठी, तुझ्या महिमेसाठी, तुझा सन्मान आम्ही करावं, तुला आम्ही उंच करावं. परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये तुला सोडून कोणी नाही. परमेश्वरा स्वर्गाच्या राज्यात आम्हाला घेऊन जाणारा देव बाप्पा, आम्ही तुझ्यासारखं बनावं. परमेश्वरा तुझी महिमा करावं, यासाठी मदत कर. देवा माझे बंधू बहिणी लेकर परमेश्वरा घरी जात असताना त्यांच्या बरोबर राहा. देवा त्यांची शेतीवाडी, त्यांचं काम आठवडाभर परमेश्वरा त्याने नोकरी करत असतील, बिझनेस करत असतील, काम करत असतील, घरात राहणाऱ्या माझ्या बहिणी या सगळ्यांना आशीर्वादित कर. आरोग्य दे, तुझं आरोग्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये काम करून दे देवा, येशूच्या नावामध्ये. आमेन.